आखातामध्ये सुरू असलेला अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता चौथ्या आठवड्यात प्रवेश करतोय। सलग 23 दिवस चाललेल्या या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे। मात्र या सगळ्यात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुढील 5 दिवसांची मुदत दिली आहे। या कालावधीत जर इराणने हल्ले थांबवले आणि स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजमधून अडथळे हटवले तर अमेरिका पुढील कारवाई थांबवेल, अन्यथा पुन्हा हल्ले होऊ शकतात। त्यामुळे हा 5 दिवसांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। नमस्कार, मी विहंग ठाकूर। या संघर्षाची सुरुवात अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरुद्ध लष्करी कारवाई सुरू केल्यानं झाली। सुरुवातीला 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला होता, पण आता तो वाढवून 5 दिवस करण्यात आलाय। ट्रम्प यांनी सांगितलं की इराणच्या न्यूक्लिअर आणि मिसाईल क्षमतांवर मोठा परिणाम झाला असून अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालंय। त्यामुळे आता चर्चेचा मार्ग स्वीकारला जात आहे। मात्र इराणने हे पूर्णपणे फेटाळून लावलं असून कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं स्पष्ट केलंय। या युद्धामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे तेलाचा पुरवठा। हॉर्म्यूज सामुद्रध्वनी ही जगातील सर्वात महत्त्वाची समुद्री मार्गिका आहे, जिथून जगातील सुमारे 20% तेल पुरवठा होतो। भारतालाही जवळपास 40% तेल इथूनच मिळतं। इराणने या मार्गावर अडथळे निर्माण केले आणि तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ले केले। यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती $70 थेट $120 पर्यंत वाढल्या। परिस्थिती आणखीन बिघडली असली तरी या किमती $150 पर्यंत जाऊ शकल्या असत्या। त्यामुळे अमेरिकेवर मोठा आर्थिक दबाव निर्माण झाला। या युद्धामुळे अमेरिकेवर प्रचंड आर्थिक ताण आलाय। आतापर्यंत अमेरिकेने सुमारे $14 अब्ज खर्च केलेत आणि दररोज हा खर्च जवळपास $0.5 अब्ज वाढतोय। हा खर्च वाढत राहिला तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो। विशेष म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अमेरिकेत अधिक संवेदनशील बनलाय, कारण महागाई वाढल्यास त्याचा थेट परिणाम मतदारांवर होतो। या लष्करी कारवाईला अमेरिकेमध्ये मोठा विरोध होत आहे। सर्वेक्षणानुसार 10 पैकी 7 अमेरिकन नागरिक या युद्धाच्या विरोधात आहेत। इस्रायलमध्ये मात्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना मोठा पाठिंबा मिळतोय। त्यामुळे अमेरिकेवर अंतर्गत दबाव वाढतोय। अमेरिकेला अपेक्षा होती की नाटो आणि इतर मित्र देश या संघर्षात मदत करतील, मात्र प्रत्यक्षात बहुतेक देशांनी यामध्ये सहभाग घेण्यास नकार दिला। फक्त ब्रिटनने काही प्रमाणात साथ दिली। जपान आणि दक्षिण कोरियासारखे महत्त्वाचे देश देखील या संघर्षापासून दूर राहिले। त्यामुळे अमेरिका या परिस्थितीत काहीशी एकटी पडलेली दिसते। अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे। विशेषतः बुशेहर न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे। जर या ठिकाणी हल्ला झाला तर मोठ्या प्रमाणावर रेडिएशन होऊ शकतं, ज्यामुळे पर्शियन गल्फमधील पाणी प्रदूषित होईल आणि अरब देशांमध्ये पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट निर्माण होईल। याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या IT आणि पाणी प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे। इराणने स्पष्ट केलंय की ते कोणतीही तडजोड करणार नाहीत। त्यांची एकच अट आहे की अमेरिकेने आखातातील आपले लष्करी तळ काढून घ्यावेत आणि भविष्यात कोणताही हल्ला करणार नाहीत याची हमी द्यावी। मात्र ही अट अमेरिकेसाठी मान्य करणं जवळपास अशक्य आहे। एकूणच पाहता पुढील 5 दिवस हा संघर्ष थांबण्याची एक संधी देतात, पण कायमस्वरूपी शांतता होण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते। इराणने चर्चेला नकार दिल्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे। त्यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष या पुढील 5 दिवसांवर लागलंय। हे दिवस ठरवतील की हा संघर्ष थांबणार आहे की आणखीन तीव्र होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, हा संघर्ष इथेच थांबेल का की पुढे मोठं युद्ध होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।